आणि कोकणामध्ये पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। चिरखेडीवरती काम करणाऱ्या एकूण 13 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे। अवैध दारू धंदे, वाहनांची चेक नाक्यांवरती तपासणी सुरू आहे। या सगळ्यावरती प्रशासनाची करडी नजर असतानाच आता बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा समोर आलाय। या सगळ्यांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे। जून 2024 पासून ते आजपर्यंत हे बांगलादेशी नागरिक आसिफ सावकार पावस बाजारपेठ येथील चिरखेडीवरती कामाला होता। याबाबत गोपनीय माहिती मिळाली, यावरून मोठी कारवाई करण्यात आली आहे। बांगलादेशी नागरिक असताना देखील ते कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारतात राहत होते। तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करून ते राहत असल्याचं स्पष्ट झालं। या सर्व 13 जणांना देखील ताब्यात घेऊन संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। या कारवाईनंतर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा विषय पुन्हा एकदा समोर आलाय। या सर्व बांगलादेशी नागरिकांची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हे नागरिक कुठून आले, त्यांना कोणी बोलावले, यामागचा संदर्भ काय, कोणाच्या ओळखीतून ते राजापूरमध्ये आले, या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे।